ज्यावेळेस आपल्याला एखादी व्यक्ती सोडून जाते ना, त्यावेळेस ती व्यक्ती नाही तर तिच्या आठवणी आणि तिचा दुरावलेला सहवास आपल्याला रडवत असतो. खास करून मुलांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की दादांनो, प्रेम करताना योग्य मुलीची निवड करा. ती मुलगी खरंच योग्य आहे का? ती तुमच्या आहे त्या परिस्थितीत तुम्हाला साथ देऊ शकेल का? तिला व्यावहारिक नॉलेज आहे का? याचं आधीच क्लॅरिफिकेशन करून घ्या. आता काही जण म्हणतील की दादा प्रेम आंधळं असतं, प्रेम ठरवून होत नाही, नकळत होतं. प्रेम आंधळं नसतं, तर तुम्ही आंधळा विश्वास ठेवून प्रेम करत असताना त्यामुळे तुम्हाला वाटत असतं प्रेम आंधळं असतं. पण डोळ्याची चिपाडे काढून बघा, प्रेमालाच असंख्य डोळे असतात. आणि मग आंधळा विश्वास ठेवून आपण प्रेम केलं आणि अर्ध्यातच ती मुलगी तुम्हाला सोडून गेली, ती मग झुरत झुरत वेळ येते, ती सध्या काय करते बघायची.